नांदेड, परभणी, जालना या समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणं आंदोलन केलं। शेती दिनी शेकडो शेतकरी आंदोलनात उतरले। या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन मध्यस्थी केली व नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं। समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे। त्याचा मोबदलाही दिलाय, परंतु हा मोबदला देताना शासनाने दुजाभाव केल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी शेती दिनाचं औचित्य साधून आक्रोश धरणं आंदोलन सुरू केलंय। प्रशासनाने भरपाई देताना दुजाभाव केलाय, त्यामुळे बागायतदार व जराईतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं। या आंदोलन दरम्यान शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन मध्यस्थी केली व नुकसान भरपाईचं आश्वासन दिलंय। जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठक लावून 4 पट मोबदला मिळवून देण्याचा शब्द दिलाय। त्यावरनं शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय। समृद्धी महामार्ग झाला पाहिजे, अनेक दिवसापासून मागणी होती। मुंबई शहराला थेट नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली। याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे, परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या बरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे। वाघाळ्यामध्ये एक दर दिलेला आहे, पांगरीमध्ये एक दर दिलेला आहे। त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील, जिरायतदार शेतकरी असतील, यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी चौपट दर देण्यात आले, काही ठिकाणी एकपट दर देण्यात आले। आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी टाकलेल्या होत्या। आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील, त्याचबरोबर आमचे दासराव हंबर्डेजी असतील, गोपाळ पाटील इजळीकर असतील, ही सर्व बाधित शेतकरी मंडळी आहे। त्यांना विनंती केली की आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक उठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना ती चौपट रक्कम मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू, असा शब्द त्यांना दिलेला आहे। माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताचं हे आजचं लाक्षणिक उपोषण उठवलंय। मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे। निश्चित त्यांचा मोबदला मुआवजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार। धन्यवाद। समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। दळणवळण वाढवण्यासाठी, गावागावातील अंतर कमी करण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात आलाय। हा मार्ग आखताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून हा मार्ग गेलाय, त्यासाठी त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत।